त्यांच्या सोबत आहेत ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा. बरं, आपण त्यांनाही विचारणार आहोत. मात्र सुस्मिता, आपल्याला जाणून घ्यायला आवडेल, काही दिवसांपूर्वीच आपण त्यांच्याशी संपर्क साधला होता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येणार का, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय? आनंद वाटेल असं ते तेव्हा म्हणाले होते. आणि आता एका मुद्द्यावरती का होईना दोघं एका स्टेजवरती एकत्र येत आहेत, त्याबद्दल त्यांना काय वाटतंय? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईनंतर मामा हा तितकाच जवळचा असतो आणि ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे या दोघांच्याही आयुष्यामध्ये चंद्रकांत वैद्य अर्थात चंदू मामा म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. कसं बघता या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याकडे? हा बंधू मिलाप 20 वर्षांनंतर होतोय. खरं तर त्यांना एकत्र वाढताना, एकमेकांसोबत खेळताना, बागळताना तुम्ही स्वतः बघितले. हो, आज खरं आनंदाचा दिवस आहे. मी आज इतके वर्ष प्रयत्न करतो आणि मी नेहमीच म्हणत असतो की खुदा के घर देर है मगर अंधेर नाही आहे, आणि फक्त वेळ यावी लागते. आणि आत्ता खरंच शुभ दिन आहे की दोघंही भाऊ एका स्टेजवर येत आहेत. आणि मलासुद्धा याची दिवाळा याची देही, जे माझं स्वप्न होतं या दोघांनी एकत्र बघायचं, ते आज पूर्ण होईल. आणि तुझ्या भावानीकडे हेच प्रार्थना करतो की यांना यशस्वी कर. खरं तर दोन्ही ठाकरेंचा स्वभाव वेगळा आहे. बाळासाहेबांच्या तालमीत जरी त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले असले, दरम्यानच्या काळात वेगवेगळे राजकीय पक्ष साकारण्यात आले. मनसेची वाटचाल वेगळी होती. मनसेचे अनेक शिवसैनिकच आहेत, मूळचे शिवसैनिक असणारेच मनसे सैनिक आज आपण डोममध्ये पाहणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधताना तुम्हाला काय वाटत होतं? किंवा याआधी खाजगी जेव्हा तुम्ही चर्चा करायचात, कौटुंबिक सोहळ्यांमध्ये आम्ही त्यांना एकत्र येताना बघितलेलं. नाही, दोघांचे विचार आचार वेगळे जरी असले तरी ब्लड इज थिकर दॅन वॉटर. त्यामुळे दोघांना एकमेकाचं प्रेम हे होतं. ते कधी एकमेकांचा तिरस्कार करायचा नाही. वैयक्तिक आणि दोन पार्ट्या वेगळ्या असल्यामुळे वैचारिकता वेगळी होती. पण दोघांनाही काही दुखलं खुपलं कोणी झालं की लगेच एकमेकाला मदत करायची. तुम्हाला बघितलं असेल की उद्धवला हॉस्पिटलमधून आणताना किंवा राजच्या मुलाला मध्ये बरं नव्हतं तेव्हा त्यांनी औषधं मागवली आणि जे जे करता येईल तेवढी त्यांनी मदत त्यावेळेस केली. म्हणजे अडचणीच्या वेळी दोघंही भाऊ एकत्र असताना मी बघितलेत. आणि आमचं कुटुंब तसं एकत्र होतं. बाहेर ठीक आहे, शेवटी राजकीय पक्ष असल्यामुळे आणि राजकीय विचार वेगळे असल्यामुळे थोडंसं तिथे डिफरन्स ऑफ ओपिनियन असायचंच. खरं तर राजकीय वाटचाल वेगवेगळी होती. भविष्यामध्ये आजचा कार्यक्रम खरं तर नवीन राजकीय नांदी म्हणावी लागेल का? कारण मराठीच्या मुद्द्यावरती त्रिभाषा सक्तीच्या विरोधात सगळे मैदानात उतरले आणि सरकारला झुकावं लागलं. त्या निर्णयानंतर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला का? नाही, मी नक्की संवाद नेहमी साधत असतो. पण शेवटी काय, हे खाजगी गोष्टी असतात, त्या जर मी सार्वजनिक सांगितल्या तर त्याच्यात काय नाविन्य राहत नाही. आणि मी नेहमी संवाद साधायचो, ते पण माझी संवाद साधायचे. आणि आम्ही एकमेकाशी अशी कुटुंबाची एकत्र बसलो की नेहमी आम्ही दोघांनाही सल्ला द्यायचो की हे आता खूप झालं, आता थोडंसं तरी जवळ या. खरं तर दोन्ही बंधूंनी एकत्र येण्यानं ठाकरे कुटुंब एकत्र येते खरं तर आपण असं म्हणतोय. पण ठाकरे ब्रँड हा कायम राहिला पाहिजे. जी एक चर्चा या दरम्यान पाहायला मिळते की मराठी माणसांची ताकद मुंबईमध्ये वाढली पाहिजे, त्यासाठी ठाकरे ब्रँड जिवंत राहिला पाहिजे, अशी ही चर्चा आहे. नक्कीच ठाकरे ब्रँड आणि ठाकरे नावाची जी दहशत आहे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाला मदतीसाठी धावणारी एकच अशी कुटुंब आहे की नाव आहे, म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्यापासून इव्हन प्रबोधनकार ठाकरेंपासून जे महाराष्ट्राला नोंद आहे. त्यामुळे हा ब्रँड असणं हे केवळ मराठी माणसासाठी नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी सुद्धा हा हितदायक होईल. खरं तर आज बाळासाहेब असते तर काय त्यांच्या मनात विचार असते, मीनाताईंच्या मनात काय विचार असते? खरं तर ठाकरे कुटुंब एकत्र येतंय खरं, पण या निमित्तानं जरी स्टेजवरती 2 ठाकरे दिसणार असले तरी हजारो कोटी लोक हे या क्षणाचे साक्षीदार डिजिटल माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून होणार आहेत. तुमच्या कुटुंबातील सदस्य सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत का? नक्कीच, आमच्या कुटुंबातले सगळे सहभागी होणारच आहेत. आणि खास सांगायचं म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे किंवा मीनाताई आणि श्रीकांत आमची आई असती तर त्यांना हा आनंद दुगणीत झाला असता. कारण ज्यावेळेस दोघे विभक्त झाले तेव्हा साहेबांना सुद्धा एक क्लेशदायक अशी घटना होती. त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं मला जाणवत होतं. आणि बरेच वेळा ते म्हणायचे की
बघ काय ते म्हणलं मी प्रयत्न करतो, पण ते कधीही असं मला म्हणायचे की प्रयत्न करू नको म्हणून. म्हणजे त्यांची एक सकारात्मक अशी भूमिका होती आणि कुठेतरी शल्य त्यांच्या मनात होतं. पण आजच्या दिवशी जर ते असते तर त्यांना आनंद नक्कीच दुगणित होऊन त्यांनी दोघांना भरपूर आशीर्वाद दिले असते. अर्थात आज सुद्धा मीनाताई साहेब वरून त्यांना आशीर्वाद देण्यात आहेत. खरं तर त्यांना ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळणार आहेत, तुमचेही आशीर्वाद मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पोहोचण्यासाठी कुठेतरी ही युती होणं आवश्यक आहे का? कारण एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी हे दोन्ही बंधू एकत्र येत असले तरी त्यातनं नवीन राजकीय समीकरणं भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतात. कुटुंब म्हणून या सगळ्याकडे तुम्ही कसं बघतात? कारण भविष्यामध्ये मराठी बाणा टिकवणं हे अतिशय चॅलेंज मोठं असणार आहे. नक्कीच. आता कुटुंब म्हणून एकच मी म्हणू शकतो की त्यांचे जरी राजकीय विचार वेगवेगळे असले तरी दोघंही शून्य आहेत आणि दोघांनाही जाण आहे की मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काय करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ते बसून किंवा एकत्रितपणे निर्णय घेऊन नक्कीच महाराष्ट्रात आणि मराठी माणसाचं भलं करतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायचात मामा म्हणून की एकत्र या, दोन्ही बंधूंकडनं तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळायचा की हो वेळेवरती बघू, किंवा चालढकल केली जायची पुढे बघू, पुढचा निर्णय पुढे घेतला जाईल, की आता ही वेळ जुळून आली म्हणून काळाप्रमाणे हा निर्णय घेणं महत्वाचं ठरलं? मी सांगितलं ना, काला येत तस्मै नमः. प्रत्येक वेळेस वेळ यावी लागते. इतके मी प्रयत्न करायचं, पण ते दोघंही असं नकारात्मक असं कधी बोलले नाही. पण त्यांच्या एकंदर बॉडी लँग्वेजनं असं जाणवायचं की वेट अँड वॉच, बघू रे, घाई का नको करू, आम्ही दोघे एकत्रित आहोत, असं करून ते माझी समजूत काढायचं किंवा एक मला वाईट वाटू नये म्हणून बोलायचे. पण शेवटी तुम्हाला माहिती आहे काय व्हायचं ते. तुमच्या चॅनलला जास्ती याची जाण आहे. खरं तर शेवटचा प्रश्न, नवीन पिढी सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय झालेली आहे. आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, भविष्यामध्ये तेजस ठाकरे सुद्धा आम्हाला राजकारणामध्ये सक्रियपणे उतरताना पाहायला मिळतील. या नव्या ठाकरे पिढीकडे किंवा येणाऱ्या नवीन राजकीय नेतृत्वाकडे अशा पद्धतीनं बंधुमिलाप किती महत्वाचा आहे? त्यांच्यासाठी या अशा पद्धतीच्या मेळाव्यांमधनं काही नवीन समीकरणं जुळणं आणि नवीन पद्धतीच्या राजकारणाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते का? या नव्या पिढीकडनं काय अपेक्षा आहेत? नव्या पिढीकडनं माझी उमेद जास्ती आहे. कारण नवी पिढी हे आपल्या वडिलांची किंवा पूर्वजांची जी चाल असते किंवा त्यांची जी वागणूक असते ते आत्मसात करतात. तर हे दोघे भाऊ कायमचे अन्नात बसले असते तर नव्या पिढीला एक अडथळा झाला असता किंवा त्यांना पण असं वाटलं असतं ना की आपल्या वडिलांच्या अगेन्स्ट आपण कसं जायचं वगैरे. पण आज ही घटना चांगली आहे की दोघेही एकत्र असल्यामुळे नवीन पिढीसुद्धा त्याला दुजोरा देतील आणि त्यांच्या पावलावर पावलं ठेवून पुढे सगळे मिळून महाराष्ट्राचं भलं करतील. नक्कीच. खरं तर महाराष्ट्राचं भलं करण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. चंद्रकांत वैद्य हे दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा आहेत आणि त्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलंय. खरं तर अनेक वर्ष ते दोन्ही बंधूंनी एकत्र यावं याकरता अतिशय मनापासून खासगीत अगदी चर्चा करण्यापासून ते एकमेकांची समजूत घालण्यापर्यंत प्रयत्न करत होते आणि आज त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. बरोबर आहे सुस्मिता, या एक्सक्लुझिव्ह संवादासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. मनसेचे नेते आज उत्सवात सहभागी व्हावं अशा पद्धतीनं सहभागी होत आहेत. त्यांच्यासाठी आजचा हा दिवस आनंदाचा दिवस, जल्लोषाचा दिवस आहे आणि म्हणूनच मनसेनं काही टी शर्ट तयार केले तयारी आहे. आणि मराठीचा जल्लोष आहे त्यामुळे तयारी जल्लोषात आहे आणि जल्लोषाची तयारी मराठी अक्षरांनी आहे. आणि अक्षर बाराखडी, अख्खी बाराखडी टी शर्ट वरती छापली आहे मनसेनं. हे टी शर्ट खास आजच्या दिवसासाठी तयार केलंय आणि संदीप देशपांडेंनी स्वतःचा एक फोटो ट्विट केलाय आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलाय की आज बाराखडी अख्खी या टी शर्ट वरती छापली आहे आणि आजच्या दिवसासाठी खास हे तयार केलेलं टी शर्ट मनसेकडनं. ही थेट दृश्य आपण वरळी डोम मधली बघतोय. तिथे मनसेचे नेते बाळा नांदगावकर पोहोचलेले आहेत. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते दररोज तिथे वरळी डोम इथे येऊन सगळ्या नियोजनाचा आढावा घेत आहेत आणि आता बाळा नांदगावकर तिथं आलेले आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आहेत, तिथून माहिती घेऊयात. उदय, बाळा नांदगावकर पोहोचलेले आहेत. बरोबर किती वाजता मेळावा सुरू होणार, त्याआधीची काय ही तयारी?
त्यांवर कोण विराजमान होणार, ऐतिहासिक क्षण आहे, हे डोळ्यात साठवण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. स्टेजवर मंचावर कोण कोण असणार? ती उत्सुकता अशीच कायम असू दे. नियोजन काय नियोजन काय करणार आहेत? त्याच्याबद्दल मला अजून काय माहिती नाही, परंतु आपल्याला काही क्षणातच राहिले. मला असं वाटतं 2 तासावरच हा आनंद सोहळा आपण सगळे जे महाराष्ट्र प्रेमी, मराठी प्रेमी वाट पाहत होतो, ते आपण आता 1-2 तासाचाच विषय आहे. कार्यकर्ते किती येतील संख्येने? कारण का 8 ते 10 हजारांची कॅपॅसिटी आहेत. अजून कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, नाशिक इतर ठिकाणाहून कार्यकर्ते संख्येचा तर आपण अंदाज लावू शकत नाही, कारण मला असं वाटतं की जेवढी संख्या आत आहे त्यापेक्षाही जास्त बाहेर संख्या असण्याची मला असं वाटतं अंदाज आहे. म्हणूनच बाहेर सुद्धा LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे, साऊंड सिस्टम लावण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पाहतात की जिथे शक्य आहे तिथे खुर्च्या सुद्धा ची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे आज हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक जण येणारे मराठी प्रेमी येणार आहे. स्टेजवर किती खुर्च्या? कारण स्टेजवर कमी, स्टेज छोटं ठेवलेलं आहे, 2च खुर्च्या ठेवण्यात येतील. महाराष्ट्राचा मॅप मागे ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र केंद्रबिंदू आणि आवाज मराठीचा 100% महाराष्ट्र केंद्रबिंदू आणि आवाज मराठीचाच आहे. आणि व्यासपीठावर जे आपल्याला माहिती हवी आहे ती मला असं वाटतं काही क्षणातच मिळेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्ताधारी पक्षाने कोणाला निवेदन दिलेलं आहे? तर श्वेता, आपण बघतोय की या अभूतपूर्व ऐतिहासिक क्षणाची सगळी जय्यत तयारी, एक मोठा ब्लॉकबस्टर इव्हेंट असणार आहे पॉलिटिकली महाराष्ट्रासाठी. त्याचं कारण असं आहे की 2 दशकं या ठाकरे बंधूंचा राजकीय संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. बरोबर आहे. आणि खास त्यासाठी मनसे तर अगदी उत्साही आहेच. मनसेचे कार्यकर्ते काय करू आणि काय नको, संदीप देशपांडेंनी स्वतःचा एक फोटो सकाळच ट्विट केलाय आणि त्यांच्याशी आपण संवाद साधलेला होता. बघूयात ते काय म्हणाले. मनसे नेते संदीप देशपांडे आहे. सर, काय सांगाल, आज विजय मेळावा जो आहे तो साजरा करण्यात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं टी-शर्ट जे आहे ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नक्की काय संदेश द्यायचा तुम्हाला? मला असं वाटतं आजचा जो मेळावा आहे हा मराठी माणसाच्या एकजुटीचा मेळावा आहे, मराठी भाषेच्या विजयाचा मेळावा आहे आणि तोच विजय आम्ही साजरा करतोय. पाहायला गेलं तर स्टेजवरती जो बॅकस्टेज आहे किंवा जो बॅक आहे त्याला जे आहे महाराष्ट्राचा आराखडा जे आहे साकारण्यात आहे. नक्की कोणता संदेश जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला देण्याचा? महाराष्ट्राची, मराठी माणसाची एकजूट, मला असं वाटतं हाच महत्त्वाचा संदेश आजच्या मेळाव्यातनं आहे. कोण कोण प्रामुख्याने जे आहे ते उपस्थित राहणार आहे, तुम्हाला काय माहिती आहे? नाही, मला वाटतं याचं सगळं कोऑर्डिनेशन हे नांदगावकर साहेब करतात, तेच तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो. नक्कीच. तर हे होते संदीप देशपांडे. आपण पाहू संपूर्ण म्हणजे आज जरी विजय उत्सव जो आहे साजरा करण्यात येत आहे आणि संपूर्ण जे लक्ष वेधून गेलेलं आहे ते संपूर्ण टी-शर्टवरती आपण अगदी बाराखडी जी आहे ती आकारण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते.